नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आली रे आली तलाठीची परीक्षा आली. आता बघा तलाठीची भरती आलेली आहे आणि तलाठीचा हा पेपर MPSC मार्फत घेतला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तलाठी भरती 2026. तर बघा भरती प्रक्रिया कशी राहील आपण ते बघू. परीक्षा पद्धत, परीक्षेची पद्धत कशी राहील बघा. या अगोदर परीक्षा तलाठीची परीक्षा होत होती ती सरळ भरती प्रक्रिया मार्फत होत होती, पण आता सरळ भरती प्रक्रिया मार्फत न होता आता हा MPSC मार्फत तलाठीची परीक्षा होणार आहेत आणि तलाठीच्या परीक्षेला पूर्व आणि मुख्य या दोन परीक्षा राहणार आहेत आणि MPSC मार्फत गट क ही परीक्षा होणार आहेत. आणि तलाठी भरती बघा आधी महत्वाच्या तारखा बघा. परीक्षा कधी आहे, कोणत्या तारखेला आहे हे आपण पाहणार आहोत. बघा पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आहे, मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026. याच वर्षी दोन्हीही पेपर होणार आहेत, म्हणून आपल्याला भरपूर टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो. पूर्व परीक्षेची परफेक्ट तयारी करा, म्हणजे आपला 100% पेपर मुख्य परीक्षेला आपण पात्र झालोच पाहिजे ह्या हिशोबाने आपण परीक्षा अभ्यास करायचा. तर बघा त्यानंतर मुख्य परीक्षेला काय आहे. मुख्य परीक्षेमध्ये पण बघा जे पूर्व परीक्षेला आहे तेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं क्वेश्चन असणार आहेत आणि जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा जो दुसरा पेपर राहणार आहे तर त्यात काय राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर जे पूर्व परीक्षेला आहे तेच विषय राहणार आहेत. त्यानंतर बघा अर्ज करण्याची तारीख 5 ऑगस्टला अर्ज सुरू होणार आहे. त्यानंतर आता जागा किती आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या तलाठी भरतीसाठी आपल्या तलाठीला म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या जागा किती आहे. तर बघा 1539 जागा आहे, म्हणजे सगळ्यात मोठ्या जागा या वर्षी आलेल्या आहेत. तर बघा पूर्ण एकूण जागा किती आहे 5707. आता 5707 जागा म्हणजे ह्या कशाच्या आहेत, तर ह्या क्लर्कच्या जागा आहे. याच्यात काही मध्ये फक्त 1539 हा तलाठीच्या जागा एवढ्या. आता परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. आता पूर्व परीक्षेला 100 मार्काचा पेपर असणार आहे, 1.4 ची निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असणार आहे. आणि मुख्य परीक्षा बघा, मुख्य परीक्षा ही 400 मार्क असणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे. पहिल्या पेपरला बघा 200 मार्क आणि दुसऱ्या पेपरला 200 मार्क असे ऑब्जेक्टिव्ह टाइपच क्वेश्चन असणार आहे. पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्लिश हे स्पेशल असणार आहे आणि दुसऱ्या पेपरला जे पूर्व परीक्षेला आहे तेच दुसऱ्या पेपरला असणार आहे. आता पात्रता बघा, परीक्षेसाठी आपल्याला तलाठी परीक्षेसाठी पात्रता काय हे महत्वाचा मुद्दा आहे. तर बघा कोणताही पदवीधर, कोणत्याही शाखेतला पदवीधर म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स या कोणत्याही शाखेतला जो पदवीधर असेल तो या परीक्षेसाठी काय असणार आहे, पात्र असणार आहे. पण डिप्लोमा धारक जे विद्यार्थी असेल किंवा डिप्लोमा धारक म्हणजे कसे, जे पॉलिटेक्निक केलेले विद्यार्थी, जे DED केलेले विद्यार्थी, ते विद्यार्थी इथं पात्र राहणार नाही. बरोबर, म्हणजे पदवीधर असले तर चालेल पण डिप्लोमा धारक इथं पात्र होणार नाही. जर अंतिम वर्षात विद्यार्थी अर्ज करू शकता, जर एखादा 3rd इयरला विद्यार्थी आहे तर तो अर्ज करू शकतो. जर पूर्व परीक्षेला तो जर पात्र ठरला आणि मुख्य परीक्षेसाठी जर त्या विद्यार्थ्यांचं 3rd इयर कंप्लीट झालं तर तो विद्यार्थी सिलेक्शन होण्यास काही हरकत नाही. बघा आता महत्वाचं काय, महत्वाची सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर क्लार्क साठी अर्ज केला, काय क्लार्क साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला त्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची गरज नाही, फक्त तलाठीसाठीच आपल्याला नवीन अर्ज करावा लागणार आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अभ्यासाला लागा, अभ्यास करा. धन्यवाद.